राज्य सरकार आता सरकारी नोकरदारांसाठी देखील अनोखी योजना घेऊन आलाय। या योजनेमुळे राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे जीवन देखील अगदी सुखात जाणार आहे। या आजीवन पेन्शन योजनेमुळे सहकारी बँक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। या योजनेअंतर्गत निवृत्तीनंतर दरमहा 10,000 रुपये पेन्शन मिळणार आहे। राज्य सहकारी बँकेच्या 507 कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याने नोकरदारांमध्ये आनंदाचं वातावरण असून या योजनेसाठी अखंड आग्रही राहिलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ यांचे आभार मानत आहेत। या योजनेची महत्त्वाची बाब म्हणजे यातील सर्व गुंतवणूक बँकच करणार आहे। बँक कर्मचाऱ्यांकडून कोणतेही आर्थिक योगदान यामध्ये घेण्यात येणार नाही। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याचा निर्णय घेतल्याने नोकरदारांनी याचं स्वागत केलं। दर महिन्याला 10,000 रुपये इतकी पेन्शन निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला मिळणार असून 507 कर्मचारी आता निवृत्तीनंतरही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणार आहेत। या योजनेसाठी लागणारी सर्व गुंतवणूक राज्य सहकारी बँक करणार असून कर्मचाऱ्यांकडून कोणतेही योगदान घेणार नसल्याने महायुती सरकार सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे कर्मचारी सांगत आहेत।